एक गाव अगदी छोटंसं, बोटांवर मोजणी इतकी लोक राहत होते. मोहखेड नाव त्या गावाचं. सगळे लोक शेती करणारे, शेळीपालन, गायपालन करणारे. त्या गावात हरिभाऊचा परिवार पण राहत होता. त्यांना शेती वगैरे तर नव्हती, पण ते गाय आणि काही शेळ्या पाळत होते. हरिभाऊ तर पार खचून गेलेलं, म्हातारपणाकडे झुकलेल्या 56 वर्ष झालेलं व्यक्ती. त्यांना एक मुलगा, 2 मुली आणि बायको असा त्याचा परिवार होता. मुलगा मोठा होता, शिवमणी त्याचं नाव. शिवमणी एक रांगडा, निरशा दुधाने पोसलेला, उंच मजबूत बांधा असलेला पैलवान होता. तो कुस्तीची तालीम करून त्याच्या वडिलांसोबत शेळी गाय चरण्यासाठी डोंगरात जात असे. हरिभाऊच्या दोन्ही मुलीचं लग्न झालं होतं, पण मुलाचं लग्न नुकतंच जमलं होतं. ते रोज सकाळी सगळे जनावर घेऊन डोंगरात जात असायचे आणि सूर्यास्त झाला की वापस घरी आणत असायचे. घरी आले की दूध काढायचं आणि डेअरीला टाकून यायचं, असा त्यांचा दिनक्रम असायचा. रात्री सोबत जेवायला बसत असत. हरिभाऊ म्हणाले, एक ठेपा आला आहे आपल्या शिवासाठी, या केपेला वाजवून देऊ, त्याचं उद्या आपल्याला जायचं आहे बघ. शिवा म्हणाला, ठीक आहे आप्पा. तो हरिभाऊला आप्पा म्हणत असे. चला मग झोपा आणि उद्या उठा बिगीन सकाळी. हरिभाऊ म्हणाले. सगळे झोपले. सकाळ झाली. आज गुरं चरायला नव्हती न्यायची, कारण आज शिवासाठी पोरगी बघायची होती. ते मुलीच्या घरी आले. मुलीकडल्या लोकांनी शिवाला पाहिले आणि हरिभाऊला म्हणाले, हरी, गडी चांगला तयार केलाय. वा. हरिभाऊ म्हणाला, हो, हाय जरा त्याला तालमीचा नाद. मुलीचा बाप हरीश म्हणाला, मला मुलगा आवडला. आणि काही क्षणात मुलगी चहा घेऊन बाहेर आली. तिला बघताच शिवमणीचा दांड्या गुल झाल्या. मुलगी सावळी होती, नाकनक्षी एकदम छान होते. शिवाने तिला नाव विचारले. ती म्हणाली, शक्ती. लगेच हरिभाऊ म्हणाला, वा, काय जोडा दिसतोय. नाव पण बघा की, शिवशक्ती. सगळे खुश झाले. मुलीच्या वडिलांनी विचारले, हुंडा किती घेणार. तसा हरिभाऊ शिकलेला नव्हता, पण त्याला हुंडा वगैरे असं काही आवडत नव्हतं. तो म्हणाला, काय अडाणी असल्यासारखं बोलते राव, हुंडा बिंडा काय नाही, लगीन लावून द्या फक्त. हे ऐकून सगळे खुश झाले आणि शिवाची सुपारी फुटली. लग्न ठरवून आल्यानंतर शिवाची दिनचर्या सुरू झाली. नियमित व्यायाम करणे, गुरे धुवून काढणे आणि सकाळी जेवण करणं. सगळी गुरे घेऊन वडिलांसोबत डोंगरात जाणे, हे सगळं सुरू होते. पण सोबत लग्नाची तयारी पण करायची होती. त्यामुळे हरिभाऊ काही दिवस शिवासोबत डोंगरात गेले नाही. त्यामुळे शिवा एकटाच सगळी गुरे सांभाळत होता. असे तब्बल 1-2 हप्ते चालणार होतं. त्यामुळे आता एवढ्या साऱ्या गुरांना त्याला एकट्याला सांभाळून घ्यायचे होते आणि तो हे सगळं नेटाने करतही होता. एक दिवस हरिभाऊ असंच त्याला भेटायला आले. त्याला बघून शिवा म्हणाला, आप्पा, इकडं कसं काय, आणि सगळी कामं संपली का काय, तुम्ही आलायसा. हरिभाऊ म्हणाला, अर नाही, काम कशी संपतील लेका, बोलून चालून लगीन आहे ती, साधं काम नाही. शिवा म्हणाला, ठीक आहे, पण इकडं कसं येणं झालं. हरिभाऊ म्हणाला, अरे तुला एक सांगायचं आहे फक्त. काय. हरिभाऊ, गुरावर लक्ष राहू दे आणि काहीही झालं तरी चांदणं पडायच्या आधी तू आणि सगळी गुरं घरी या. आणि एक, समजा उशीर झाला तरी पण कोणतंच जनावर त्या वडाच्या झाडाच्या पुढे गेलं नाही पाहिजे. आणि तू पण समजल्यास ना लेकरा. शिवा म्हणाला, हो आप्पा, बरं म्या निघतो, बिगीनं घरी जा रे बाबा. एवढं बोलून हरिभाऊ निघून गेला. शिवा जरा कोड्यात पडला. आप्पा असं का बोलून गेला, नेमकं हाय काय बाबा तिथं. बरं जाऊ दे गड्या, आप्पा म्हणाला ना जाऊ नको तिथं, नको जाया. असं बोलून त्यानं व्यायाम करू लागला. आणि त्या दिवशी जसं हरिभाऊ म्हणाला तसं तो घरी आला. नेहमीप्रमाणे सगळे सोबत जेवणास बसले. शिवाने शेवट त्याच्या वडिलांशी प्रश्न केला. तो म्हणाला, आप्पा, त्या तू काल तसं का म्हणालास, नेमका मला काय कळलं नाही गड्या. हरिभाऊ जरा रागातच म्हणाला, जेवढं सांगितलं तेवढं करावं माणसानं, नसल्या चौकशा कशाला र तुला. शिवा गप्प झाला आणि जेवण करू लागला. दुसरा दिवस उजडला. शिवा सकाळी गुरा आणि राखणीला पाळलेला कुत्रा घेऊन डोंगरात गेला. जे त्याचं रोजचं काम करत होता ते करू लागला.
लग्नाला 2 दिवस बाकी होते. त्यांनी पाळलेल्या शेळ्यांपैकी एक शेळी बछड्यास जन्म देणार होती आणि शिवाला तिच्या जवळ थांबणे गरजेचे होते. दिवस सरत आला होता, पण शेळीची प्रसूती काही होत नव्हती. बघता बघता अंधार पडला. शेवट तिने एक पिल्लाला जन्म दिला. उशीर झाला म्हणून शिवाने नवजात बछडं स्वतः हातात घेऊन घरी आला आणि सगळी गुरं मोजताना त्याला समजले की एक शेळी कमी आहे. त्याच्या मनात भीती निर्माण झाली. व्याकुळ होऊन, अरे देवा, आता हे काय नवीन झालं? गड्या, कुठे गेली असन कैदाशीन काय माहीत. त्याने कुऱ्हाड कमरेला बांधली आणि कुत्र्याला सोबत घेऊन परत निघाला. तो डोंगरावर पोहोचला. पूर्ण विरह शांतता आणि आकाश पूर्ण चांदण्याच्या प्रकाशात भिजून गेलेलं. अशा वातावरणात त्या शेळीला शोधायचं होतं. शोधत शोधत त्याला शेवटी ती शेळी दिसली, पण ती त्या वडाच्या झाडाजवळ उभी होती. शिवाने तिला लगेच तिथून बाजूला आणले आणि घराकडे आणू लागला. घराकडे येताना तो त्या शेळीला खूप शिव्या देत होता. दलिंदर तोंडाचे, तुझ्यामुळं उशीर झालाच. कुठे काशी केली होती काय माहीत. चल आता घरी, आपाला सांगून तुला विकायलाच लावतो. हे सगळं चालू होतं तेवढ्यात आपला कोणीतरी पाठलाग करत आहे असा आभास झाला. तो जागेवर थांबला. पाठीमागे बघितले तर कोणीही नव्हतं. त्याला जरा वेगळं वाटलं. तोही धाडशी पैलवान माणूस. कोण आहे र? हिम्मत असन तर मर्दासारखा समोर ये. कोणीही आलं नाही. फक्त एक रानमांजर त्याच्या समोर आलं. त्याला बघताच शिवाने कमरेची कुऱ्हाड हातात घेतली. कुत्राही खूप भुंकत होता. ते रानमांजर फक्त शिवाकडे पाहत होतं. न ते अंगावर येत होतं न मागे जात होतं. शिवाही थोडा वेळ तसाच थांबला, पण उशीर होत होता. हळूहळू चंद्र काळ्या ढगाआड जात होता. आता जे पण थोडंफार डोळ्यांना दिसत आहे ते पण नंतर नाहीसं झालं. म्हणून त्याने चालत राहण्याचा निर्णय घेतला आणि तो चालू लागला. पण ते रानमांजर हळूहळू त्याचा पाठलाग करत होतं हे शिवाला माहीत होतं. काही केलं तरी ते रानमांजर काही पिच्छा सोडत नव्हतं. शिवा आता थोडा घाबरून गेला, कारण जे काही त्याच्यासोबत घडत होतं ते फार विचित्र होतं. आणि तेवढ्यात मागून एक भयानक आवाज आला. कुठे जाशील? घरी. आतापासून तुझी सुरुवात पण मी आणि शेवट पण मीच. थांब थांब म्हणतो ना. हा आवाज ऐकून एवढा पैलवान दणकट शरीर असणाऱ्या शिवमणीच्या अंगाला घाम फुटला. त्याला वाटले आता आपले काही खरे नाही. त्यामुळे तो आता जोरात धावू लागला आणि ते रानमांजर पण त्याच्या मागे भयानक किंचाळी काढत धावत होतं. तिकडे हरिभाऊला कळून चुकले की शिवा परत त्या डोंगरावर गेला आहे आणि त्याला हे कळले की त्याच्या एका शेळीने त्या वडाच्या झाडाखाली थांबून त्या खविसाला जागे केले आहे. हरिभाऊला प्रश्न पडला होता की यावेळी त्याने कुठले रूप घेतले आहे हे त्याला माहीत नव्हतं. त्याने थोडा पण उशीर न करता सगळ्या गावकऱ्यांना गोळा केले आणि सांगितले तो परत आला आहे. हे सगळ्या गावकरींना जसे माहीत झाले तसे ते म्हणाले, कसं काय? हरिभाऊ म्हणाला, आता ते सांगण्यास अर्थ नाही. आता फक्त ही कुऱ्हाड घ्या आणि याला गंगेच्या पाण्यात मृत्युंजय मंत्राने सज्ज करावे लागेल. चला लवकर बिगिनं. सगळ्यांनी ती प्रक्रिया चालू केली आणि ती कुऱ्हाड सज्ज केली. चला, एकतर माझं पोरगं वाचणार नाही तर तो, असं बोलून सगळे गावकरी आणि हरी शिवाच्या दिशेने झपाझप पाऊल टाकत पुढे चालू लागले. थोडा वेळ चालल्यानंतर त्यांना धावण्याचा आवाज येऊ लागला आणि सोबतच त्या रानमांजरचा भयानक किंचाळी सुद्धा ऐकू येत होती. कोणत्याही गावकऱ्यांची हिंमत होत नव्हती पुढे जायला. हरिभाऊ म्हणाला, घाबरू नका. आई भवानीचं नाव घ्या आणि पुढे चालत राहा. आई भवानी आपल्या सोबत आहे. चला, घाबरू नका. हे सगळे एक बापच करू शकतो. तरी सगळे गावकरी पुढे चालू लागले. हातात कुऱ्हाड घेऊन हरी सगळ्यात पुढे होता. काही वेळाने शिवालाही पुढे काही मशाली दिसल्या आणि तो जोरात ओरडला, आप्पा. तसा हरी पण ओरडला, शिवा घाबरू नको लेका, मी आलो आहे. आता दोन्ही बापलेक एकमेकांना भेटले होते आणि त्या दोघांचं व गावकऱ्यांच्या समोर ते रानमांजर अत्यंत आकाराने मोठं आणि भयानक दिसत होतं. ते इतकं भयानक दिसत होतं की सगळे जणू आज मरणार हे नक्की.
पण हरीने त्याच्या मुलास दिलासा देत म्हणाला, लेकरा, आता आपले आणि गावकऱ्यांचे जीव तुझ्या हातात आहेत. तुला काही बी करून ही कुऱ्हाड त्याच्या मस्तकात मारायची आहे बघ. भिवू नको, आई भवानी आपल्या पाठीशी आहे. तेवढ्यात ते रानमांजर बोलू लागला, मला मारणार तू? अरे अख्खं गाव मीच मारून टाकलं, माझी भूक भागवली आणि आता पण तेच करणार म्या. आता शिवामध्ये हिंमत आली होती. तो फक्त एवढं म्हणाला, अरे तिथं काय थांबला आहेस, ये की, बघू तुझ्यात बी किती दम आहे. हे ऐकून तो चिडला आणि किंचाळी मारत त्याने शिवाकडे झेप घेतली. शिवाने पण जय भवानीचा सूर लावत कुऱ्हाड जोरात फिरवली. बघता क्षणी त्याचं धड बाजूला झालं आणि ते रानमांजर अचानक धुळीस मिळालं. सगळीकडे काळोख पसरला आणि एक मोठी किंचाळी ऐकू आली. असं वाटत होतं की आज सगळे आपलं जीव गमावणार. पण शिवा, तुझ्यामुळं सगळे गावकरी वाचली. नाही तो परत जागा झाला होता, पण यावेळी शेवट तो संपला. शिवा म्हणाला, गड्यांनो, माझं लगीन आहे 2 दिवसात, या सगळ्यांनी. दुसरी कथा, घोडदिंड. इतिहास हा एक असा विषय आहे जो आपली खरी ओळख म्हणजे आपण कोण आहोत, आपल्या पूर्वजांनी काय काय केले आहे आणि त्यांचा वारस घेऊन आपण आपले भविष्य कसे बनवणार आहोत, आणि त्यासोबतच असे काही प्रसंग जे जीवनामध्ये मागच्या पानावर आहेत ते त्याच ठिकाणी राहावे असे वाटते. पण म्हण आहे ना, इतिहास खुद को दोहराता है, हे कदाचित खरे आहे. माझं नाव सुधीर वाघ. मी भारतीय पुरातत्व विभागात काम करतो. त्यामुळे माझे पूर्ण भारतात भ्रमण झाले आहे आणि सारखं नवीन काही ऐतिहासिक शोध घेण्यासाठी मी सारखा भटकंती करत असतो. कधी एकटा तर कधी सोबत माझी टीम असते. यावेळी मी आणि माझी टीम सोबत होतो. आम्ही यावेळी फतियाबादच्या किल्ल्यावर संशोधन करण्यासाठी आलो होतो. आम्हाला काही माहीत तर नव्हते, त्यामुळे आम्हाला त्या गावातला एक लोकल पार्टनर सोबत घेणं आवश्यक होतं, ज्याला या किल्ल्याविषयी पूर्ण माहिती असेल. आमचा एक हप्ता या ठिकाणी राहण्याचा प्लॅन होता. त्या लोकल पार्टनरचं नाव रामू होतं. रामू त्या गावचा राहणारा एक शेतकरी होता. बघायला गेलं तर तो खूप प्रॉपर्टीवाला माणूस होता. अगदी त्याच्या मनात आलं तर त्याची वर्षाची इन्कम आमच्या सगळ्यांची 12 महिन्याची पगार पण पूर्ण करू शकत नव्हती. तो त्या गावात खूप आधीपासून राहत होता. त्याचे पूर्वज पण अगदी निजामशाहीच्या काळापासूनचे होते. गावातही त्याला चांगली प्रतिष्ठा प्राप्त होती. एवढं असून सुद्धा त्याला कुठल्याही गोष्टीचा घमंड नव्हता. तो एकदम नम्र होता. त्याचं खरं नाव रमाकांत पाटील असे होते. आम्ही त्या गावात गेलो. रमूने आम्हाला पहिलं त्याचं गाव दाखवलं. ते गाव उंच डोंगरावर वसलेलं, त्यामुळे तिथं हवा तशी थंड होती. सगळं गाव बघून झालं. आम्ही त्याच्या घरी जेवण केलं. मस्त गावठी चिकन आणि चुलीवरची भाकर खाऊन आम्ही किल्ल्यावर गेलो. पण त्या दिवशी एवढे काही किल्ला बघणे झालं नाही, कारण आम्ही संशोधन करण्यासाठी आलो होतो, नक्की एक पर्यटक म्हणून. त्यामुळे त्या दिवशी आम्ही फक्त किल्ला नजरेखालून काढला आणि दुसऱ्या दिवशी संशोधन करायचे ठरवले. दुसरा दिवस उजडला. रमूही वेळेवर आला. मग नंतर आम्ही किल्ला पाहण्यासाठी व संशोधन करण्यासाठी फिरू लागलो. या किल्ल्यामध्ये आम्हाला खूप काही ऐतिहासिक वस्तू मिळाल्या. तसा किल्लाही खूप मोठा होता. खूप असे काही ठिकाण होते जे अजून आम्हाला पाहायचे होते. बघायला खूप मिळाले. त्यात हत्तीला पाणी पिण्यासाठी एक तलाव होता. त्यास हत्ती डोह असे म्हणत होते. हे सगळं आम्हाला रमू सांगत होता. त्या ठिकाणी शस्त्र अभ्यासासाठी एक जागा होती आणि पडताळणी केल्यावर आम्हालाही ते पटले. असाच खूप काही ठिकाण बघून झाल्यावर मी एका तलावाकडे जाऊ लागलो, पण तो तलाव पाहण्यासाठी बंद केला होता. मी रमूला विचारले, का रे, हा तलाव का बंद आहे? रमू म्हणाला, साहेब, हा तलाव गावकऱ्यांनी बंद केला आहे. या तलावास घोडदिंड असे म्हणतात आणि इथे घोडदळातील घोडे पाणी पिण्यासाठी आणत. तरीही मी त्याला विचारले, अरे हो, पण हे बंद का आहे? तसा तो जरा रागाच्या सुरात म्हणाला, साहेब, तुम्हाला म्हटलं ना, गावकऱ्यांनी बंद केलं आहे. चला आता, उशीर झाला आपल्याला. हो, रात्रही झाली होती. ठीक आहे, आम्ही कुठेही जाणार नाही आहोत. मी आणि माझी टीम आज इथेच किल्ल्यावर रात्र काढणार आहोत. रमू म्हणाला,
अहो येडे का खुळे तुम्ही, मुक्काम करणार तुम्ही इथं? चला गावात साहेब, ऐका माझं, इथे नको मुक्काम करू. मी म्हणालो, अरे रे रे, बघ तुझं गाव जरा दूर आहे किल्ल्यापासून आणि रस्ताही बरोबर नाही. आज बघ किती उशीर झाला आपल्याला, पूर्ण दिवस गेला आणि एवढं पाहूनही झालं नाही. आमच्याकडे फक्त 1 हप्ता आहे आणि किल्ला एवढा मोठा आहे की मला वाटत नाही 1 हप्ता पुरेल आम्हाला. म्हणून बोलतोय आम्ही थांबतो आज, म्हणजे आमचे काम लवकर आटपेल. रमाकांत म्हणाला, अहो साहेब नका थांबू इथे, का उगाच वाद वाढवत आहात? तुम्ही आज या गावात आला आहात, आमचा जन्म गेला इथे, काहीतरी असेल म्हणून मी सांगत आहे ना. मी म्हणालो, नेमका आहे तरी काय जे तुम्हाला सांगत नाही आहेस? रमाकांत जरा शांतच झाला. थोडा वेळ शांत राहून तो म्हणाला, ठीक आहे, जशी तुमची इच्छा, पण कोणी एकटं फिरू नका आणि जास्त जागरण करू नका. ठीक आहे, मी तुमचे जेवण पाठवून देतो, काळजी घ्या स्वतःची. आणि तो निघून गेला. आम्ही तिथेच राहिलो. त्याने जाताना किल्ला बाहेरून उघडा ठेवून गेला. ते पाहून आम्ही किल्ला आतून बंद केला. थोड्या वेळाने जेवण आले. जेवण घेऊन येणारा व्यक्तीही किल्ल्यामध्ये आला नाही. त्याने आम्हाला सगळे जेवण दरवाजावर असणाऱ्या खिडकीतून दिलं आणि लगेच निघून गेला. मला ते जरा विचित्र वाटलं. आम्ही मस्त मजा करत जेवण केले आणि थोडा आराम करू लागलो. अर्धी रात्र झाली तरी आम्ही जागेच गप्पा गोष्टी करत वेळ घालवत होतो. बरेच जण झोपायला गेले तर काही जण जागेच होते. थोड्या वेळाने ते पण झोपायला गेले, पण मी जागाच होतो. काही केल्या मला झोप येत नव्हती, म्हणून मी टॉर्च घेऊन एकटाच किल्ला फिरू लागलो. विरह शांतता होती. मी फिरत फिरत त्या घोडदिंडजवळ आलो. तिथल्या प्रवेशद्वाराला टाळा लावला होता. मी बोललो, सोड, उद्या बघू, रात्रही खूप झाली आहे, 1:30 वाजला आहे. आणि मग मी वापस फिरलो. चालत असताना अचानक मला एक विचित्र आवाज ऐकू आला. कोणीतरी पाण्यात उडी मारत आहे, सारखं सारखं. मी म्हणालो, कोण असेल एवढ्या रात्रीचं उडी मारत आहे? म्हणून मी त्या तलावाजवळ म्हणजे घोडदिंडीजवळ आलो. बघतो तर कोणीही नव्हतं. मी म्हटलं, कमाल झाली गडे, इथे तर कोणीही नाही. शेवट मी त्या ठिकाणचा एक दगड घेतला आणि तो टाळात तोडला आणि आत गेलो. टॉर्चच्या उजेडात काही दिसत नव्हते, पण चंद्रप्रकाशामुळे धुरकट दिसत होते. थोडा वेळ तिथेच थांबलो आणि यावेळेस तो आवाज आणखी स्पष्ट येऊ लागला. कोणीतरी खूप उंचावरून पाण्यात उडी मारत आहे. विचित्र म्हणजे तो आवाज लागोपाठ येत होता. असं वाटत होतं की एक नाही, अनेक व्यक्ती लागोपाठ उडी मारत आहेत. मी थोडा आणखी पुढे गेलो. यावेळी त्या आवाजात काहीतरी बदल झाला होता. उडी मारण्यासोबत एकदम जोराचा किंचाळ्या ऐकू येत होत्या. मी आणखी थोडं पुढे गेलो, कारण स्पष्ट दिसत नव्हते. आणि पुढे जाताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. घसा कोरडा झाला. अंग थरथर कापू लागले, कारण त्या ठिकाणी जे मला दिसले होते ते कल्पनेच्या पलीकडे होते. त्या ठिकाणी एक नाही तर अनेक प्रेमबाधित जोडपे आपल्या अंगाला एक दगड बांधून दोघे सोबत उडी मारत. आणि भयानक गोष्ट म्हणजे जशी ते उडी मारतील तसे ते पाण्यावर तरंगत होते. जसे पाण्यात बुडून मेलेल्या व्यक्ती शरीर काही वेळाने पूर्ण फुगून पाण्यावर तरंगू लागते, अगदी तसेच त्या तलावात मला मृतदेह दिसत होते. ते प्रेत थोडा वेळ तरंगून परत वरती बुरुजावर येत असे आणि परत एक अर्ध किंचाळी मारत उडी मारत असे. त्यांची शरीरे पूर्ण सडून गेलेली भयानक दिसत होती. हे सगळं पाहत असताना मला एक भरडा आणि भयानक आवाज आला, काय साहेब, झाले का संशोधन? माझा भाऊ कसा आहे? एक मुलगी मला बोलत होती. मी एक औंढा गिळला आणि शरीरातील सगळी ताकद लावून तिथून पळ काढला. पळत धडपडत मी माझ्या टीमजवळ आलो आणि त्यांना म्हणालो, अरे उठा उठा, सगळे जागे व्हा, पळा, जीव वाचवा. तसे सगळे जागे झाले आणि मला विचारू लागले, काय झाले सर, तुम्ही इतके का घाबरला आहात, काय झाले? मी म्हणालो, मूर्खांनो, ते सांगत बसायला वेळ नाही, चला इथून, बस लवकरात लवकर रमाकांत पाटलाच्या वाड्यावर चला, चला लवकर. तसे सगळे ठीक आहे असे म्हणत त्या किल्ल्यातून बाहेर आले आणि रमाकांतच्या वाड्याकडे धावू लागले. कोणालाही काही कळत नव्हते,
काय झाले असेल? सर एवढे का घाबरले आहेत? आपल्याला हे सगळे वाड्यावर कळेल. चला. मला पळत असतानाही सारखे ते आवाज ऐकू येत होते. बघता बघता मी रमाकांतच्या वाड्याजवळ आलो आणि त्याला आवाज दिला, रमू, ए रमू, दरवाजा उघड लवकर. ए रमाकांत. तसा तोही आला आणि त्याने दार उघडले. आम्ही सगळे त्याच्या घरात गेलो. त्याने विचारले, काय झाले साहेब? तुम्ही घाबरलेले दिसत आहात. मी त्याला रागात विचारले, आधी का सांगितले नाही की त्या किल्ल्यात असा प्रकार घडतो? का सांगितले नाही? तो म्हणाला, तुम्ही जे काही बघितले त्यात माझा वैयक्तिक संबंध आहे म्हणून मी तुम्हाला काही सांगितले नाही. ती गोष्ट मी विसरणेच ठीक समजतो. मी म्हणालो, एक मुलगी मला विचारत होती माझा भाऊ कसा आहे वगैरे. तसा रमाकांत भाऊ कोण म्हणाला, ती माझी बहीण आहे. आणि तो सांगू लागला, माझ्या बहिणीला प्रेम झालं होतं. ती मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होती आणि तिथेच तिला एका मुलाशी प्रेम झाले. तो मुलगा गरीब होता आणि आम्ही त्यापेक्षा कितीही श्रीमंत. मी त्या काळात खूप अहंकारात होतो. घरानं, मान, समाजात इज्जत. त्यामुळे मला हे प्रकरण आवडले नाही. त्यामुळे मी त्या मुलाला भर चौकात सगळ्यासमोर मारले आणि माझ्या बहिणीच्या वाटेला जायचं नाही अशी धमकी दिली. माझ्या बहिणीला ते सहन झाले नाही. एक दिवस ती घरातून गायब झाली. चौकशी केली असता कळले की ते दोघेही घोडदिंडवर उभे आहेत. त्यांनी स्वतःच्या कमरेला एक मोठा दगड बांधला. मी त्या ठिकाणी पोहोचलो आणि तिने जाता जाता एक भयानक श्राप दिला की या गावात एकही प्रेमबाधित जोडपं जिवंत राहणार नाही. अशीच त्यांची पण आत्महत्या होईल आणि त्यांना कधीही मुक्ती मिळणार नाही. आणि तिचा तो श्राप खरा ठरला. काही दिवसांनी एक लागोपाठ एक आत्महत्या त्या ठिकाणी होऊ लागल्या. मी रमूला विचारले, तू तिला मरताना पाहिलेस पण वाचवू का शकला नाही? तो म्हणाला, साहेब, तुम्हाला काय वाटलं मी प्रयत्न केले नसतील? पोस्टमॉर्टम केल्यानंतर कळले की तिची मृत्यू ज्या वेळेस तिने उडी मारली त्यावेळेस हवेत असतानाच झाली होती. मुलगा जिवंत होता पण तोही पाण्यात बुडून मेला. पैसा, प्रॉपर्टी हे काही कामाला येत नाही. माझ्या गर्वापायी मी माझी बहीण गमावली. तिथून पुढे मी कोणालाच काही वाईट बोललो नाही. पैशाचा माज केला नाही. एक पश्चाताप म्हणून मी नम्र स्वभाव स्वीकारला. मी विचारले, मग त्या ठिकाणी पूजा वगैरे घालून घे आणि तिला मुक्त कर. तो म्हणाला, काही गोष्टी त्याच वेळेला होतात ज्यावेळी त्या होणार आहेत. एवढे बोलून तो शांत झाला आणि आम्हीही दुसऱ्या दिवशी मुंबईला आलो.